नमस्कार श्रोते मंडळी, संतांचे संगीत या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आपण एकनाथी भागवत वाचत आहोत. एकनाथी भागवताचे आपले 18 अध्याय पूर्ण झालेले आहेत. आता हा आपण 19वा अध्याय वाचत आहोत. वाचनाला सुरुवात करण्याआधी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये श्री संत एकनाथ महाराज लिहून पाठवा. चला तर मग वाचनाला सुरुवात करूया. एकनाथी भागवत आरंभ. श्री गणेशाय नमः. श्री कृष्णाय नमः. ओम नमो सद्गुरु त्र्यंबका ब्रह्मगिरी निवास नायका त्रिगुण त्रिपुरपिहितका कामांतका गिरिजेशा तुझा नाहताचा डमरू सर्व शब्दे करी गजरू वेदानुवादे निरंतरू त्रिकांडी थोरू गरजत तुझे हातीचे कटवांग करी जीवाचा जीवभंग अनंगेसी जळूनी अंग अंगसंग ते देसी त्रिनयना त्र्यंबकलिंगा तुझ पासोनी प्रवासे चिद्गंगा ते पवित्रपणे उद्धरी जगा प्रकाश गर्भा शंकरा प्रत्यक्ष दिसती दोन्ही लोचन तिसरा गुप्त ज्ञान नयन या लागी तू त्रिलोचन नयने वीन दिसशी निजांगे वहासी बोधचंद्र या लागी तू चंद्रशेखर चंद्र सूर्यादी चराचर तुझे निसाचार प्रकाशे भव या नावाची ख्याती भव प्रकाशक तुझी चित्तक्ती तुची विष्णू प्रजापती रुद्र तू अंती संहारता मोडून या नामरूप मुद्रा जीव आणि शी एकाकारा अत्यंत प्रळयीच्या प्रळय रुद्रा चित्समुद्रा शिवरूपा शिव शिव जी गुरुराया निज भावे लागता पाया तव गुरु शिष्यत्व गेलेलया ला दाऊनिया निजरूप ते निजरूप देखता दृष्टी कैचा जीव कैची सृष्टी निमाली त्रिगणेची त्रिपुटी पडली मिठी स्वानंदी त्या स्वानंदाची उद्गार सावरता नावरती थोर त्या स्वानंदाचे निजसार सत्यसाचार एकादश त्याही माझी अतिगहन सुख स्वानंद निरूपण तो हा 19वा अध्याय जाण परमकारण शास्त्रार्थी जे ऐकता निरूपण परमानंद उथळे जाण एका विनवी जनार्दन श्रोता अवधान मज द्यावे 17वे 18वे अध्यायाप्रती स्वधर्मकर्मे ब्रह्मप्राप्ती वर्णाश्रम स्थिती गती उद्धवाप्रती सांगितली 19वे अध्यायी जाण जेने ज्ञाने साधिले निज ज्ञान त्या ज्ञानाचे त्याग लक्षण स्वयं श्रीकृष्ण सांगत कर्म कर्तव्यता कारण जीवमुक्तासी नाही कारण उद्धवाची यमादी प्रश्न हेही श्रीकृष्ण सांगेल शास्त्रयुक्त पंडित्य त्या ज्ञान प्रपंचाचे मिथ्य निरूपण ते अनुमानिक पुस्तक ज्ञान सत्यपण त्या नाही पूर्वे आहे माझे गमन हे पूर्वील शुद्ध स्मरण परिदिभ्रम पंडिल्य जाण पडिल्या जाण पश्चिमे आपण पूर्वमानी तैसे शाब्दिक शास्त्रज्ञान बोलेयान करियान तेने नव्हे समाधान सर्वथा सान साधका जैविका दिग्भ्रम मोडे ते पूर्वे चाले पूर्वेकडे तेवी अपरोक्ष ज्ञान जे जोडे ते साधक पडे स्वानंदी जे जे एके वेदांत श्रवण ते अंगे होत जाण आपण हे अपरोक्षाचे लक्षण सत्यत्वे जाण अतिशुद्ध ऐसे नवता अपरोक्ष ज्ञान सांडू नये श्रवण मनन अवश्य करावे साधन प्रत्यगावृत्ती जाण अत्यादरे झाली अपरोक्ष ज्ञान
प्रपंचाचे मिथ्यभान विषयासी पडले शून्य कल्पना जान निमाली तेनेची पुरुषे आपण त्यागावे गा ज्ञान साधन हेची निरूपण देव संपूर्ण सांगत वेदशास्त्रार्थी परिनिष्ठित श्रवण मननाभ्यासयुक्त त्यासी ब्रह्मविद्या प्राप्तं सुनिश्चित स्वानुभवे तोची अनुभव ऐसा दोरांगी सर्पु जैसा करी मारिता नाशी अपैसा भ्रम जैसा त्याही जेविका नटाची राणी दोघे खेळती लटिकेपणी तीवी प्रकृती पुरुष ओभवनी मिथ्यापणी जो जाणे जैसी भीती माझी नानाकार चित्री लिहिली विचित्र ते भिंतीची साचार तेवी ऐके चराचर जो देखे स्वप्नीची नाना कर्मे जाण त्याची जागृती नव्हे बंधन तेवी मिथ्या निज कर्माचरण जीवित्वेसी प्राण जो देखे ऐसी आचार ज्याची स्थिती त्या नाव शुद्ध आत्मप्राप्ती निजा अनुभव त्या ते मनती हे जाण निश्चिती उद्धवा आणि एक तेथीची खून विषयावीन स्वानंदपूर्ण हे अनुभवाचे मुख्य लक्षण सत्य जाण सात्वता ऐसा अनुभव नसता देख केवळ ज्ञान जे शाब्दिक त्या ते मनी जे अनुमानिक जाण निष्टंक निज भक्ता ज्याच्या अनुभवा भीतरी नाही अनुमानाची उरी जो अपरोक्ष साक्षात्कारी निरंतरी नांदत ऐसा जो पुरुषदान तिने ज्ञानाचे साधन आणि वृत्तीरूप जे ज्ञान तेही आपण त्यागावे तीन त्यागिता लवला आहे सहजची त्याचा त्याग होय जेवी सूर्योदयी पाये संचंद्र तेज जाये तारांगणाची देवी हनुमंत देखून येता नवचंडी पळे तत्वता माराहावया एरा भूता पुरी सर्वथा उरेना देवी माझे साक्षात्कारी त्यासी बद्धता नाही खरी मा ज्ञान तिचे निवृत्तीवरी कैसा परी राहील माझी अनुभवाच्या ठाई बंध मोक्ष मिथ्य पाही तेथ साधन ज्ञानाचा काही उपयोगू नाही उद्धवा परमात्मा स्वरूपाच्या ठाई बंध मोक्ष माईक पायी तेथे ज्ञान ध्यान जे काही न त्यागिता पायी त्यागिले त्यागोनिया ज्ञान ध्यान ज्ञानियासी माझी प्रीती गहन तेची प्रीतीचे लक्षण स्वये श्रीकृष्ण सांगत जो मी अद्वयानंद स्थिती त्या माझी ज्ञानियांसी प्रीती ते प्रीतीची उपपत्ती ऐकनिश्चिती उद्धवा ज्ञानियासी अतिवल्लभ जो मी परमात्मा स्वयंभ ज्ञानियांचा परमलाभ मी पद्मनाभ निजधन ज्ञानियांसी जो स्वर्ग सांग तो मज वेगळा नाही मार्ग ज्ञानियांचा जो मोक्ष भाग तो मी श्रीरंग निजात्मा ज्ञानियाचे स्वधर्म साधन ते मी परमात्मा नारायण मज वेगळे काही आन ज्ञात्यासी जान सेना
ज्ञात्यासी स्वर्ग मोक्ष सुख मज वेगळे उरले नाही देख. मी चिदात्मा निज व्यापक भावी निष्ठंक पावले. ज्ञात्याचा अर्थ स्वार्थ परमार्थ मी पुरुषोत्तम गा समस्त आद्य अव्यय अनंत. माझे निज सुख प्राप्त त्या झाले. ऐशी ज्ञानियासी माझी प्रीती तेही तैसेच मज प्रिय होती. तेची स्वय श्रीपती उद्धवा प्रती सांगत. ज्ञान ज्ञान विज्ञान निज संपत्ती जाहलिया विन माझी प्राप्ती. कोणासी नवे स्वरूप स्थिती मतपत्ती गती ज्ञान विज्ञाने. करिता गुरुमुखे शास्त्र शुद्ध श्रवण तेने जाहले ते मनी जे ज्ञान. त्याचा अनुभव तेची विज्ञान एक लक्षण त्यांचेही. स्वयंपाक केला जाण न जाणे कटू मधुर लवण. जव साखिला नाही आपण ते दशा सज्ञान ज्ञान म्हणती. केलिया रसाचे रसस्वादन स्वय गोडी सेवी आपण. ऐशी जे दशा ती विज्ञान उद्धवा जाण निश्चिती. एव विज्ञान ज्ञान निज संपत्ती माझा उत्तम पदाची पदप्राप्ती. माझे वास्तव स्वरूप जे जाणती त्याची मज प्रीती अनन्यत्वे. वेदशास्त्र युक्तिबळे माझे स्वरूप काहीसेनी न कळे. ते ज्यासी वस्तुता कळे मज त्या वेगळे प्रिय नाही. तिची अतिप्रीतीचे लक्षण त्याच्या पाऊला पाऊली जाण. सर्वांग ओढवी मी आपण करी निंबलोन सर्वस्वी. त्यासी जे वेळे जे लागे ते मी न मागता पूर्वी वेगे. त्यासी विरुद्ध ये जे मार्गे ते मी निजांगे निवारी. त्यासी झनी संसार वारा लागे या लागे मी पुढे मागे. संभवता राहे सर्वांगे अति प्रीती मागे पांगे पागलो. जेने ज्ञाने ज्ञानी प्रिय होती त्या ज्ञानाची पवित्र कीर्ती. देव सांगे उद्धवा प्रती यथार्थ स्थिती निज बोधे. सकळ साधना नव्हे जे शुद्धी ते ज्ञानलेशे होय स्त्री शुद्धी. एक उद्धवा सुबुद्धी ते ज्ञान शुद्धीचा महिमा. तप जे परार्क पंचाग्नी तीर्थ गंगादी सविता त्रिवेणी. जपू जे नाना मंत्रश्रेणी गोभूतील दाने स्वर्णादी. आणि काही तर पवित्रे जे स्वधर्म कर्मादी स्वाचारे. नाना याग अग्निहोत्रे पवित्र करणे अतिशुद्ध. एव तपादिक जे साधन या सकळाची शुद्धी गहन. ते ज्ञानलेश समान पवित्रपण तुळेना. ज्ञाननिष्ठा अर्धक्षणे जे पवित्रता. स्वय लहाने ते तपादी नाना साधने नाही पावने कल्पाती. ऐसे जे पवित्र ज्ञान ते मुख्यत्वे धरोनी जाण. माझे करावे भजन तेची निरूपण हरी बोले. या कारणे गा उद्धवा ऐसा पवित्रा ज्ञानाचा यावा. तीर्थ प्रक्षाळूनी निज भावा. जीव तो ओळखावा परमात्मत्वे. जीव परमात्मा दोन्ही एक ऐसे जाणने ते ज्ञान देख. एके भोगणे परमात्म सुख विज्ञान सम्यक त्या नाव. ऐसा ज्ञान विज्ञान संपन्न हो
मौन करावे माझे भजन, त्यानीच भजनाची पूर्ण, त्यानीच भजनाची खून एक संपूर्ण उद्धवा. तेव्हा जेथे देखीजे काही, ते मी वाचुनी आन नाही. मग अनन्य भावे ते ठाई, भजे पाही भावार्थे. ऐशिया माझ्या भजना हाती, उसंत नाही अहोराती. जागृती स्वप्न सुषुप्ती, माझी निज भक्ती न मोडे. विसरोनी जावे जेथे, तेथेची देखे माते. मरण आले विस्मरणाते, स्मरण ही तेथे हरपले. या परी ज्ञान विज्ञान संपन्न, मज वेगळे न देखते यान. तैसेची माझे अनन्य भजन, शुद्ध भक्ती जान या नाव. मागा मुनीश्वरी याची गती, माझी करोनी अनन्य भक्ती. मज पावले जैसा रीती, ऐक तुझ प्रती सांगेन. जे ज्ञानधने अतिसंपन्न, परमपवित्र विज्ञाने जाण. ऐशे ब्रह्मभूत जे ब्राह्मण, यज्ञद्वारा यजन करीती माझे. हृदयाच्या त्रिभुवनी, विकल्पाची भूमी खानुनी. शम दम विरक्ती कुडे, तिन्ही तेवी या ओ साधुनी सद्देचा. तीर्थ क्षराक्षर अरणी दोन्ही, गुरु मंत्रे दृढ मंथुनी. काढिला सूक्ष्म निर्धुमाग्नी, कुंडी स्थापुनी पेटविला. शुद्ध सत्वाचे घृत तीर्थ, रजतम द्रव्येसी मिश्रित. वैराग्य स्त्रुवेने आहुती देत, मंत्र तेथ युक्तीचे. घेऊनी विद्याशस्त्र, लखलखित संकल्प पशुचा. करुनी घात तेने यज्ञपती श्री अनंत, केला तृप्त निजबोधे. तेथ पूर्णाहुतीस कारण, घालिता जीवभावाचे अवदान. यज्ञ भोगता मी श्रीनारायण, परमात्मा जान सुखी झालो. या परी माझे यजन, करुनी या मुनिगण. निवारुनी जन्ममरण, माझी सिद्धी जान पावले. मुनीश्वरी साधिली सिद्धी, तेची उद्भवा लागी त्रिशुद्धी. व्हावया कृष्ण कृपानिधी, प्रपंच निषेधी वस्तू सांगे. मी उद्धव ऐसे म्हणत, तू कोण आहेसी तत्वता. ऐक त्या स्वरूपाची कथा, तुझ मी आता सांगेन. जन्मस्थिती आणि निधन, त्रिविध विकारेसी त्रिगुण. त्याची अधिष्ठात्री माया जाण, तिची चळन मुतुझेनी. मायादी गुणकार्या समजता, तू आश्रयोपे सबाह्यता. तुझे अंगे यासी चपळता, तू या परता चिदात्मा. माझेनी गुणकर्म चळनता, ते प्रपंचासी आली सत्यता. हे मायामय गा तत्वता, मृग जळता भासू. सगळ प्रपंचाचे जे भान, ते तव मृगजळा समान. दिसे तेही मिथ्या दर्शन, वस्तुत्वे जाण सत्यत नव्हे. तू जन्ममरणा परता, त्रिगुणा ते नातळता. प्रपंचासी अलिप्तता, तुझी तत्वता तू एक. तेची प्रपंचाची अलिप्त युक्ती, ऐशी मा आहे परम प्रतीती. उत्पत्ती स्थिती प्रलयांती, प्रपंचाची वस्ती सत्यत्वे नाही. उत्पत्ती आदी प्रपंच नसे, अंती काही उरला न दिसे. मध्ये जो काही भासे, तो मायावशे मिथ्यभूत. प्रपंचादी परब्रह्म,
अंती तेची उरे निरुपम मध्ये स्थिती काळी तेची ब्रह्म मिथ्यभव ब्रह्म भ्रांतासी सूर्यादी मृगजळ नसे अस्तमानी उरले न दिसे मध्ये जे काही अभासे तेथही नसे जळलेश सर्पादी दोरत्वे दोरू अंती दोर उरे साचरू मध्ये भ्रमे भासे सर्पकारू तो ही दोरू रूपे या परी अध्यधी विचारिता वस्तु सत्य प्रपंच मिथ्या हे उद्धवा जान तत्वता वेदशास्त्रार्था संमत ऐशिया प्रपंचाची घडामोडी होता जन्म मरण कोडी उद्धवा तू जन लागे ओढी तू परापर थडी नित्यमुक्त निर्गुण निसंग निर्विकार अज अव्यय अक्षर ब्रह्मानंत अपरंपार ते तू साचर उद्धवा हे कोणी देवाची गोष्टी उद्धवे बांधिली शकून गाठी हरी खे आनंदून जिरे कोटी एकला सृष्टी न समाये तू ब्रह्म म्हणता यदुराजे तेने हरिकाचेनी पूजे उद्धवनाचे स्वानंद भोजे वैकुंठराजे तुष्टिले सोमुखे तुष्टोनी श्रीकृष्ण मज म्हणे तू ब्रह्मपूर्ण आणि मी सभाग्य धन्य धन्य धावोनी श्रीचरण वंदिले तुची अंगे परब्रह्म ऐसे बोलिला मेघश्याम तो तेची अर्थीचे निजवर्म उद्धवास प्रेम पुसत विष्णू स्नेना विश्वेश्वरा विश्वमूर्ती विश्वंभरा ते जेने पाविजे ब्रह्म साक्षात्कारा त्या ज्ञान निर्धरा मज सांगा नुसंदे सांगती ज्ञान ते केवळ मूढ जाण सांग तू वैरागी युक्ती तीक्ष्ण जीवछेदी बंधन जीवांचे ज्ञाने विन वैराग्य आंधळे ते अर्धी दरडी आदळे वैराग्ये विन ज्ञान पांगळे युक्ती देखे परी नचले पुरुषार्थ